आज आम्ही एक अशी गाडी बघितली की ज्यात कोणात तरी मर्डर झालाय आणि तुम्हाला एक अशी सिटी माहित आहे का की जी अर्धी बांधली आणि नंतर मग त्याचं बांधकामच थांबवून टाकलं. नेमका हा सर्व विषय आहे काय, चला मी तुम्हाला ब्लॉग मध्ये पुढे सांगतो. तर काय म्हणता मग मित्रांनो, सर्वांना जय श्रीराम. आमचा काल प्लॅन बनला की एक सिटी आहे बंद पडलेली, ते कन्फर्म आज बघायला जायचं. त्याच्यासाठी आम्ही सकाळी एकदम लवकर गोळा झालो सगळेजण आणि थोड्या वेळात त्याच सिटीला जाण्यासाठी मग निघालो. त्या सिटीच्या थोडं जवळपास आलो आणि एकदम अशी सुंदर एक नदी लागली. त्याच नदीचा थोडा व्ह्यू कॅप्चर करून अजून पुढे जाण्यासाठी निघालो. इथे पहाड असल्यामुळे थंडी तर एवढी वाजत होती, पण कार न आल्यामुळे एवढं काही वाटलं नाही. जर तुम्ही बाईक न आले तर तुमचा हाल बेहाल आहे इथं. आणि आता एवढ्या सकाळी निघालो तर खाली पेट असेल आणि खाली पेट दिमागची काही बत्ती चालत नाही. मग सर्वात आधी एक वडापाव घेतला मस्त दाबून. आता मस्त मग वडापाव वगैरे सगळं खाऊन झालं आणि आता थोड्या वेळ उन्हात थांबायचं होतं, कारण की थंडी एवढी होती तुम्हाला काय सांगायचं. नेमकं ही अशी सिटी आहे कोणची की जी अर्धी बांधली आणि नंतर त्याचं बांधकामच थांबून टाकलं. अर्ध्या लोकांना तर ती सिटी माहितच असेल, पण ज्यांना माहित नाही चला मी त्यांना पुढे ब्लॉग मध्ये सांगतो. त्या सिटीचं नाव आहे लावासा सिटी. या सिटीचं सर्व इकडे नाव असं सुरू आहे की ही सिटी खूप वर्ष झाले बंद पडली आहे. काही लोकांचं असं म्हणणं आहे की हे सिटी इलिगल जागेवर बांधली आहे म्हणून हे बंद पडली, आणि काही लोकांचं वेगळंच म्हणणं आहे. या सिटीचा खरा राज काय तेच एक्सप्लोर करण्यासाठी आम्ही इथं आलो होतो. इथे एक दादा भेटले, त्यांनी आम्हाला या सिटीची पूर्ण माहिती वगैरे दिली. मग त्या दादांनी आम्हाला सगळं सांगितलं आणि त्याच्यापासून आम्हाला समजलं की इथं काही ते इलिगल जागेवर बांधली त्याचा वगैरे काही इश्यू नाहीये. बांधकाम थांबवण्याचा इश्यू दुसराच आहे, पण तो जर इश्यू मी तुम्हाला या ब्लॉग मध्ये दाखवला तर ब्लॉग खूपच लंबा होऊन जाईल. त्यासाठी तुम्हाला बघायला गेला तर पुढचा ब्लॉग. चला भेटू आता आपण पुढच्या ब्लॉग मध्ये.